नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता मी जेवते. मम्मीने चपाती, भेंडीची भाजी आणि आलू फ्राय असं बनवलं आहे. आणि केदारनाथवरून आल्यानंतर किंवा कुठल्याही धामवरून आल्यानंतर 11 लोकांना जेवू घालायचं असतं. सो त्यासाठी मी मटर पनीर आणि जिरा राईस, शिरा म्हणजे आपला रव्याचा शिरा आणि प्रसाद असं मी विचार केला आहे की मी कंटेनरमध्ये पॅक करून 11 लोकांना जेवायला देईन. हे बघा किती पाऊस पडतोय आमच्या इथे. 3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडतोय. आणि आता बघा मी ना जेवण बनवायला घेतलंय. मी मटर पनीर बनवते. सो मटर बॉईल करून घेतलेत. पनीर, कांदा, लसूण, मिरची, बटाटे, थोडे कढीपत्ते आणि टोमॅटो. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तुम्ही पाहिलंच की मी आता काय बनवते. सो आता आपण डिरेक्टली रेसिपीकडे वळूया. कारण असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एखादा धाम करून येता, म्हणजे केदारनाथ, वैष्णोदेवी, कोणतेही धाम जेव्हा तुम्ही करून येता तेव्हा 11 लोकांना जेवू घालायचं असतं. सो त्यासाठी माझी ही सगळी तयारी सुरू आहे. भात तर लगेच होतील, पण आधी मी भाजी बनवणार आहे आणि मग भात लावू. सो नाव लेट्स गो टुवर्ड्स द रेसिपी. आता मी भाजी बनवायला घेते. तुम्ही बघा माझी रेसिपी, आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण बनवा. ओके, सो आता भाजी रेडी आहे. आता ही भाजी मी देवासमोर ठेवते, कारण मला थोडंसं टेस्ट करून पण बघावं लागेल की व्यवस्थित झाली का. बघून तर वाटतंय की व्यवस्थित झाली आहे, पण नसेल झाली तर थोडं प्लस मायनस करावं लागेल. सो आता ही भाजी पण देवासमोर ठेवते. या कुकरमध्ये भात लावलेत, इथे भाजी आहे. आणि आता मम्मी रव्याचा शिरा बनवते. सो मी चालले किचनच्या बाहेर. बाकी माझी सेल्फी स्टिक आणि हे सगळं धुवायला जाणार. ओके, तर आता इथे बघा हलवा रेडी होतोय, म्हणजे शिरा रेडी होतोय. आणि मम्मीने गरम पाणी ठेवलं आहे, दूध ठेवलं आहे, तर मम्मी बनवते. इथे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू, बदाम, पिस्ता, मनुके भिजवलेले आणि हे अख्खे काजू बदाम. मम्मीने देवाला नैवेद्य दाखवलं आहे. आता आम्ही खाऊन घेतो. मी पण टेस्ट करते की भाजी कशी झाली आहे. लेट्स टेस्ट. हे आहे जेवण, भाजी, भात आणि हलवा. ॲक्च्युली मस्त झाली भाजी, पण मम्मी म्हणाली पातळ झाली आहे. तर येस, पातळ झाली आहे, पण छान झाली आहे. आता आम्ही जेवून घेतो आणि संध्याकाळी आम्ही जेवण वाटायला जाऊ, तेव्हा भेटूया. इथे ना आमचे वॉल्स खराब झालेत ॲक्च्युली, हे दिसतंय असं इथे झालेलं, म्हणून आम्ही आता वॉलपेपर लावून घेतोय. आणि बाकी इथे जेवण रेडी आहे, तुम्हाला पण माहिती आहे. शिरा, भाजी आणि भात. स्वतः जयचं वॉलपेपर लावून झालं की मग आम्ही या कंटेनर्समध्ये जेवण भरू. ॲक्च्युली हे काढून ठेवते आणि मग वाटून येऊ. ऑल्सो मला पावसाची चप्पल घ्यायची आहे, त्यामुळे मग जिथे आम्ही हे वाटायला जाणार आहे ना तिथून पुढेच चप्पलचं दुकान आहे. सो मग आता पावसाची चप्पल घ्यायची. हॅलो, तर आता मी हे कंटेनर्स पॅक करायला घेते. आता वाजलेत ऑलमोस्ट 6. ॲक्च्युली आफ्टरनूनमध्ये जायचं होतं, पण कामाली आंटी आल्या, मग तो लाईटवाला आला. आता बघू ह्याच्यात किती भरलं जातं. हे 10 ईच आहेत जे मी मागवले. ओके, सो लेट्स पॅक दिस. तुम्हाला पण दाखवतो. ओके, सो आता माझे किती कंटेनर्स झाले मी तुम्हाला सांगते. 12 झालेत. आता आपण ग्रेव्ही टाकू. त्यामध्ये ना मी 2-2 नाणे प्रसाद पण टाकणार आहे. आणि हलव्यासाठी ना इथे मम्मीने डबे काढून ठेवले आहेत. ह्या डब्यांमध्ये हलवा करूया. सर्व ग्रेव्ही मटर पनीर.
ओके सो नाव वी आर डन. तुझं दाखव काय रव्याचा हलवा आम्ही पॅक केला. आता मी पण रेडी होते. ॲक्च्युली आमच्या घरातल्या भिंती खराब झाल्या, तुम्हाला दिसून असेल. आम्ही खूप ट्राय केलं ते बनवायचं, पण ते बनवलं की परत खराब होतं. आणि सेम हे बघा, ह्या वॉलला पण सेम तशी भिंत खराब झालेली. आता मी आणि मम्मी निघालो आहे. इथे बघा मम्मीच्या मागे ती पिशवी आहे, त्यात आहे जेवण, ह्याच्यात शिरा आहे. मम्मी पण रेडी झाली आहे. आणि आता आम्ही हे वाटून पुढे चप्पल घ्यायला जाणार आहे, कारण पावसाची चप्पल नाही आहे माझ्याकडे आणि ज्या चपला माझ्याकडे आहेत त्या खराब होतील पावसात. सो त्यामुळे मग असं ठरवलं की रेनी सीझनची चप्पल घेऊया. आता सध्या तरी हीच घालूया जी मी ट्रिपला घातलेली. ही चप्पल आहे, मी आणि चिनूने जुडिओ घेतलेली, म्हणजे चिनूने मला गिफ्ट केली. माझी ऑटो आली आता. आम्हाला ऑटो मिळाली आता. आणि आमची जी मावशी आहे ना, म्हणजे ज्या काम करायला येतात त्या जवळच राहतात. सो त्यांना सांगितले की बाहेर या, मग त्यांच्या हातात देऊ हे. आणि ते दॅट्स इट. फायनली आता आम्ही चाललो आहे वाटायला. 4 दिवस झाले मला येऊन. बरंच वाटत नव्हतं म्हणून मी थोडं डिले केलं. आणि पाऊस पण इतका आहे उल्हासनगरमध्ये, हे बघा. आणि आता येणार आहे शनी मंदिर, जिथे आपल्याला प्रसाद वाटायचा आहे. आणि हे आहे मधूचं कॉलेज, सेवा सदन. इथे आहे शनी मंदिर आणि ऑपोजिटला ते बस. तो आता आमचं वाटून झालं आहे. आम्ही जेव्हा वाटत होतो तेव्हा शूट नाही केलं. आणि याच मंदिराच्या इथे 11 लोकं भेटली, मी सगळ्यांना वाटलं. अँड दॅट्स इट. चप्पल बघितली आहे, ही छान आहे, पण मला जनरली 9 नंबर येते, पण ही 7 नंबर येते आहे. आणि ह्याचं फिटिंग थोडं लूज आहे. बाकी ही पण मी काढली, ही पण छान आहे. दाखवते, ही खूप मस्त आहे. ही खूप छान आहे, बट मी ग्रीन पण घालून कोणती चांगली वाटते आहे, जस्ट टेल मी. आय थिंक गो विथ ब्लैक. दोनों रखते हैं ना, ब्लैक व्हाइट डिफरेंट हो जाएंगे ना मैडम. नहीं, बारिश के लिए लगेंगे. ही छोटी है नहीं, बरोबर है. आता मी ही आणि ही अशी दोन्ही फायनल केली. ही आहे 40 नंबर आणि ही आहे 7. हां, सो ह्या 2 चप्पल्स मी फायनल केल्या. आणि ना आता मम्मीसाठी पण घेते, मला कळत नाही कोणती घेऊ. ॲक्च्युली इथे ऑप्शन्स आहेत मम्मीसाठी ना, हे खाली आणि इकडे. बट मम्मीला थोडी सॉफ्ट चप्पल पाहिजे. ॲक्च्युली जर चप्पल हार्ड असेल ना तर मम्मीला फूटला प्रॉब्लेम होतो. सो त्यामुळे तर सॉफ्ट बघून घ्यावं लागेल. आणि बाकी इथे ज्या चपला आहेत ना त्याच्यावर 50% ऑफ सेल आहे. जरा बघूया जाऊन. बस वो है ना अभी, हे सगळे 50% ऑफ वाले आहेत. आणि मी नेहमी इथूनच चप्पल घेते. मम्मीने ना ये चप्पल मम्मीने ही सिलेक्ट केली आहे. आणि ही आणि माझ्या 2 अशा. थँक्यू अंकल. सो अशा 3 चप्पला मी आता घेतल्या आहेत. लास्ट टाइम मी शॉपिंग केलेलं तेव्हा 5-6 हजार रुपये बिल झालेलं, पण आज 2-2.5च्या मध्ये होईल असं मला वाटतं. बाकी बघूया क्या अभी गया 3 आहे. ठीक आहे, आता 3000 होते. सो एका चप्पलचे आहेत 800, एकाचे आहे 900 आणि एकाचे 1300. बघू आता किती. आमच्या इथे एवढा पाऊस होतोय, थांबतच नाही आहे. तुम्ही बघा, लास्ट 4 डेज झाले कंटिन्यू पाऊस आहे. मी केदारनाथवरून यायच्या आधी 2 दिवस पाऊस पडत होता आणि आता आज मला येऊन ऑलमोस्ट 4th डे आहे, कारण पाऊस पूर्ण नॉनस्टॉप आहे. ॲक्च्युली 3 नंबरवरून डिरेक्टली घरी जाऊ शकत होतो, पण जे उल्हासनगरमध्ये राहतात त्यांना माहिती आहे की मी कॅम्प नंबर 2मधून निघाली, म्हणजे सिरू चौकमधून. आणि मी आता श्रीराम होऊन चालली आहे, कारण श्रीरामला एक भजीवाला आहे. तिकडचे भजी मला खूप आवडतात, मम्मीला पण आवडतात, पण असं काही हार्ड अँड फास्ट आहे. पण मला ते भजी खायचे होते म्हणून मी इथून आली आहे. आणि काही चान्स नाही आहे की ते शॉप बंद पण असू शकतं, म्हणजे नॉट नेसेसरी की ते ओपनच असेल. पण स्टील मी रिस्क घेतली इकडून यायची. आणि आता श्रीराम चौक येईल, हा
पवई रोड आहे, उल्हासनगरचा पवई रोड. आणि मागे 17 सेक्शन गेलं आणि हा रोड जाईल पूर्ण श्रीरामपर्यंत. आणि भजीचं दुकान पण मी तुम्हाला दाखवते. बाकी तुम्ही आमचं उल्हासनगर बघा. हे बघा, आता आम्ही ना श्रीराम चौकात आलो आहे. पुढे कुठेतरी लेफ्ट साईडला हां आहे. हे बघा, हा आहे तो भजीवाला, राजू नाश्तेवाला. सो आता इथून मी नाश्ता घेणार आहे. आता मी हे भजिया पाव घेतला आणि ना मी थोडं जास्त घेतलं आहे कारण मी खूप दिवसांनी खाते. बट आता मी ह्यानंतर वडा भजी हे सगळं बंद करणार आहे. हे बघा, आलू भजिया, चना भजिया, ह्यांची चटणी. मी थोडासा वडा घेतला आहे, पाव आणि मिरची. सो आता आम्ही खाऊन घेतो. यानंतर मला जायचं आहे डॉक्टरकडे आणि बस दॅट्स इट. सो सी यू ऑल इन.